तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एडिटिंगच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा टॉपिक हा खूप महत्त्वाचा आहे, कारण की आपल्या एडिटिंगमध्ये डिझाईन बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे फॉन्ट. तर आज आपण टॉप 7 फॉन्ट देणार आहे, जी तुम्हाला कन्वर्ट करायची ही गरज नाही, फक्त तुम्ही डाउनलोड करून ते हिंदी, इंग्लिश, मराठी तिन्ही लँग्वेजमध्ये यूज करू शकता. चला कुठला नाही वेळ घालता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, सर्वात आधी तुम्हाला जे काही फोनचं गुगल असेल किंवा जे कोणतं तुम्ही ब्राउझर यूज करत असाल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं. जसं मी ते बघू शकता, हा ब्राउझर ओपन केला. आता इथे सर्च करायचं तुम्हाला येऊन गुगल फॉन्ट. एवढं जर सर्च केलं ना तुम्हाला, एवढं केल्यानंतर फर्स्ट वेबसाईट येते, त्यावर क्लिक करायचे. ओके, आता जे फॉन्ट कोणते आहेत ते महत्त्वपूर्ण बघायचे तुम्हाला, कारण की ते फॉन्ट खूप महत्त्वाचे आहे आणि बोल्ड आहेत. मेन म्हणजे जे पण लग्नपत्रिके आहेत, सध्या लग्नपत्रिकेचं सीझन चालू आहे, त्यामध्ये जे मुलामुलीची नावं तुम्हाला लिहायची असतात ते बोल्ड फॉन्टमध्ये लिहावं लागतं. ठीक आहे, तर एकदम साधे आणि म्हणजे पटकन असं टायपिंग होतील आणि लग्नपत्रिका पण ही फास्टमध्ये होईल, यासाठी हे फॉन्ट नक्की यूज करा तुम्ही. त्याला कुठलंही कन्वर्ट करायची गरज नाही. काही तुम्हाला MS ॲप वगैरे डाउनलोड करायचं, कन्वर्ट करायचं असं काही कटकट नाही आहे. तर सर्वात आधी तुम्हाला यायचं इथे आणि ते सर्च करायचं तुम्हाला. बघा, इथे तुम्ही लँग्वेज जर हे केली, लँग्वेज जर बदलली तर बेटर राहील. तर इथं फिल्टर्सवर क्लिक करायचं आहे. फिल्टर्सवर क्लिक केल्यानंतर लँग्वेजवर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला टाईप करायचं आहे वरती, बघू शकता, मराठी. इथे मराठी टाईप केल्यानंतर जे काही मराठी फॉन्ट आहेत ते आपल्याला ओपन झालेले दिसतील. आता इथून ओके करायचं. आता ओके केल्यानंतर काय करायचं, इथे यायचं तुम्हाला आणि मी जे फॉन्टचे नाव सांगते ते तुम्हाला तिथे सर्च करायचं. ओके, तुम्ही सर्च केलं किंवा स्लाईड केलं तरी पण चालेल. बघा, जो पहिल्या नंबरचा फॉन्ट आहे तो आर्या नावाचा आहे. ओके, तिथे बघू शकता आपण आर्या नावाचा जो फॉन्ट आहे तो बघून घेऊया. तो एकदम बोल्ड फॉन्ट आहे आणि लग्नपत्रिकेमध्ये हा जास्त तर यूज करू शकतो आपण आणि दिसायला पण खूप बोल्ड आणि चांगला त्याचा लुक पण दिसतो आपल्याला. तर बघा, इथे आपण सर्च करूया, काय प्रॉब्लेम नाही. ओके, अशा प्रकारे सर्च केल्यानंतर बघू शकता पहिलाच फॉन्ट जो येईल आपल्याला ते आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा फॉन्ट आहे आणि बघू शकता खूप बोल्डमध्ये फॉन्ट आहे आणि हा एकदम चांगला लुक देतो. जर तुम्ही लग्नपत्रिका बनवली मुलामुलीच्या नावासाठी हा फॉन्ट नक्की यूज करू शकता. आता कसं डाउनलोड करायचं आहे, फक्त गेट फॉन्टवर क्लिक करायचं आहे. गेट फॉन्टवर क्लिक केल्यानंतर तर आपण जे काही आधीचे फॉन्ट डाउनलोड केले ते दिसतील तुम्हाला, पण सगळ्यात शेवटी यायचं इथे. ओके, शेवटी आल्यानंतर आता जो आपण लास्ट फॉन्ट घेतला आहे तो दिसणार आपल्याला इथे बघा, आर्या म्हणून. ओके, याला फक्त ते डाउनलोडवर क्लिक करायचं आहे. तिथे डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक जी काही डाउनलोडची प्रोसेस चालू होईल. आता याची झिप फाईल भेटणार. ओके, डाउनलोड करायची, आपल्या फाईल मॅनेजरमध्येच एक्स्ट्रॅक्ट करायची आणि ह्याची काही फोल्डर ते एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल. आता कसं एक्स्ट्रॅक्ट करायचं ते पण दाखवते. बघा, जी काही आपण फाईल आता डाउनलोड केली ती आली. आता फक्त यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला असं प्रकारे ऑप्शन भेटेल. आता तुम्हाला कशामध्ये एक्स्ट्रॅक्ट करायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे. RR मध्ये एक्स्ट्रॅक्ट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. जस्ट ऑलवेज नका करू, जस्ट रन केलं तरी चालेल आणि तुम्ही क्लिक करा. फक्त एवढं क्लिक केल्यानंतर जे काही तुमचं जे फॉन्ट आहेत आपले ते एक्स्ट्रॅक्ट व्हायला सुरुवात होईल. RR हे ॲप्लिकेशन याचं यूज काय आहे आणि हे कशासाठी यूज केलं जातं, कुठे भेटणार, ही सर्व गोष्टी आपल्या ग्राफिक डिझाईनच्या क्लासमध्ये सांगितल्या आहेत. आपला ग्राफिक डिझाईनचा क्लास आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. पूर्ण प्लेलिस्ट आहे. व्हिडिओ ग्राफिक डिझाईनचे पोस्टर डिझाईनपासून तर आपल्या व्हिडिओ एडिटिंगपासून सर्व गोष्टी बेसिकपासून तुम्हाला सांगितलं आहे. तर नक्कीच आपला ग्राफिक डिझाईनचा क्लास पूर्ण बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हॉट्सअपला मला मेसेज करा, जेणेकरून जे काही आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्यामध्ये तुम्हाला ॲड केलं जाईल. ते आपले आठवड्यातून 3 वेळेस लाईव्ह क्लास असतो आणि जे काही तुमच्या अडचणी असतात ते आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून सॉल्व्ह केले जातात. ओके, तर अशा प्रकारे एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं. ते एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही पिक्सेल लॅबमध्ये वगैरे ॲड करू शकता. ओके, त्यानंतर दुसरा फॉन्ट सांगते. इथून बॅक यायचं, तुम्हाला जे काही ब्राउझर ते ओपन करून घ्यायचं आहे. ओके, आता जे दुसऱ्या नंबरचा फॉन्ट आहे त्याचं नाव आहे रोजा. आता ही रोजा फॉन्ट कशासाठी यूज केला जातो, हा पण खूप चांगला फॉन्ट आहे आणि बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की फक्त आपल्याला इन्फिनिटी आणि डिजी फॉन्ट जे आहेत तेच आपण यूज करू शकतो मुलामुलीच्या नावासाठी किंवा लग्नपत्रिकेसाठी. असं काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही गुगल फॉन्टसुद्धा यूज करू शकता. बघा कसला बोल्ड फॉन्ट आहे आणि एकदम काय बोलतात त्याला, ॲट्रॅक्टिव्ह असा हा फॉन्ट आहे. ओके, तर याला काय करायचं, गेट फॉन्टवर क्लिक करायचं. परत सेम प्रोसेस, खाली स्लाईड करायचं थोडं. इथे खाली स्लाईड केल्यानंतर जो आपला लास्ट फॉन्ट आहे तो येऊन जाईल. एक मिनिट, आपण परत बॅक करूया. ओके, गेट फॉन्टवर क्लिक केलं आहे. त्यानंतर आपल्याला इथून डाउनलोडचं ऑप्शन येईल. इथे बघू शकता ऑलरेडी सर्व फॉन्ट मी हे डाउनलोड केले आहे, त्यामुळे मला रिपीट दिसतील. परत ते डाउनलोडवर क्लिक करायचं आहे. डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर जी काही डाउनलोडची प्रोसेस आहे ती चालू सुरुवात होईल. ओके, त्यानंतर आपण आता परत एक 3 नंबरचा जो फॉन्ट आहे, पहिला समजला आहे, पहिला फॉन्ट आहे आर्या नावाचा, दुसरा आहे रोजा फॉन्ट आणि तिसरा नंबरचा फॉन्ट जो आहे तो आहे अक्षर. ओके, अक्षर जे फॉन्ट आहे ते आपल्याला डाउनलोड करायचं आहे. इथे टाईप करून घेऊ आपण अक्षर. ओके, अक्षर फॉन्ट जो आहे तो पण तुम्ही यूज करू शकता. बघू शकता अशा प्रकारे जो अक्षर फॉन्ट आहे तो दिसणार आपल्याला. हे थोडंसं आपण इथे जर साईज वगैरे इथून मेंटेन केलं तुम्हाला दिसेल भरपूर साऱ्या गोष्टी कशा आहेत. तर हे बघा, याच्यामध्ये पण आपल्याला 4 फॅमिली भेटतात, मीडियम, सेमी बोल्ड,
ठीक आहे. नंतर बोल्ड अशा प्रकारचे 4 फॅमिली असतात त्याच्या, त्यामध्ये आपण कोणतं पण जे आपल्याला पाहिजे ते बोल्डमधलं आपण यूज करू शकतो. ओके, अशा प्रकारे. त्यानंतर आपला 4थ्या नंबरचा फॉन्ट आहे यात्रा वन. हा खूप फेमस फॉन्ट आहे, तुम्ही बऱ्याच डिझाईनमध्ये बघितला असाल. यात्रा वन. ओके, हा फॉन्ट तुम्ही नक्कीच बघितला असेल, कारण की खूप डिझायनर्स यूज करतात हे डिझाईनमध्ये. गुगल फॉन्ट आहे, हे नक्कीच तुम्ही यूज करू शकता. ओके, 4 नंबरचा फॉन्ट झाला आहे आपला. 5 नंबरचा फॉन्ट आहे, थोडं डिफिकल्ट नाव आहे, इंक नट अँटिक असं जे फॉन्टचं नाव आहे, ते पण खूप चांगला फॉन्ट आहे. इथे आपण सर्च करूया. ओके, बॅक घेऊया, 1 मिनटं, काहीतरी इश्यू आला. ओके, चल बघा, इंक नट अँटिक हे जो फॉन्ट आहे अँटिक तो घेतला आहे आपण. आणि इथून तुम्हाला काय करायचं आहे, परत सेम इथं गेट फॉन्टवर क्लिक करायचं आणि डाउनलोड करायचं. मी ऑलरेडी फॉन्ट डाउनलोड केले, परत रिपीट करत नाही. ओके, त्यानंतर आपला 6 नंबरचा फॉन्ट आहे मोदक. हा खूप फेमस फॉन्ट आहे. आता बऱ्याच जणांना माहिती असेल की आपण हे जे यूज करतो ते फॉन्ट, आणि एक असतं कॅलिग्राफी, आणि तिसरा पार्ट असतं फॉन्टच्या स्टाईलमध्ये टायपोग्राफी म्हणून. ओके, टायपोग्राफी ही खूप फेमस आहे सध्या, म्हणजे ट्रेंडला आहे. तर तुम्ही जर मोदक फॉन्ट यूज केला, याला जर टायपोग्राफीसारखा दिसतो हा फॉन्ट, तर नक्कीच याला जर तुम्ही प्रॉपर यूज केलं, युनिकोड पॅडमधून नाही होणार. पण PC मध्ये जर यूज करत असाल कॉम्प्युटरमध्ये, तर नक्की हा फॉन्ट तुम्ही टायपोग्राफीसारखा यूज करू शकता. ओके, याला मोदक नावाचा फॉन्ट आहे. हा बघू शकता, खूप बोल्ड फॉन्ट आहे. आणि जे काही मोठे मोठे शब्द असतात, जसं कमिंग सून किंवा ग्रँड ओपनिंग, जे असे बॅक साईडला आपण टाकतो आणि त्याची ऑपिसिटी कमी करतो, तेव्हा हे नक्कीच फॉन्ट यूज करू शकता तुम्ही. ओके, त्यानंतर आपला लास्ट फॉन्ट आहे गजराज वन. ओके, याला सर्च करूया, गजराज वन. एवढं सर्च केल्यानंतर बघू शकता हा जो फॉन्ट आहे तो ओपन झाला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त मी आणखी 3 फॉन्ट सांगते, म्हणजे टोटल आपले 10 फॉन्ट होतील, म्हणजे जेणेकरून ते पण तुम्ही यूज करू शकता. हे पण बघू शकता मोठ्या प्रमाणात, म्हणजे जे काही जर तुम्ही प्रिंटिंगचं काम करत असाल तर बघू शकता. जे स्टार्टिंगला आता लग्नाचं सीझन आहे, तर बाहेर बोर्ड लावले असतात वेलकमचे, स्वागतचे, नाही का, तेव्हा तुम्ही हे नक्की फॉन्ट यूज करू शकता. त्यानंतर तुम्हाला परिचित असाल, आपले जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल याच्या आधी, तर आपण हा फॉन्ट यूज केला, खूप वेळा केला. तो फेमस फॉन्ट आहे, त्याचं नाव आहे खंड. ओके, जो खंड फॉन्ट आहे तो पण आपण यूज केला आहे, बऱ्याच वेळा यूज केला. हा 8 नंबरला फॉन्ट घेऊया आपण. म्हणजे तुम्हाला टोटल 10 फॉन्ट मी सांगते कोणते तुम्हाला लग्नपत्रिकेमध्ये यूज केले जातील. ओके, तर हे पण जो फॉन्ट आहे तो चांगला, म्हणजे बोल्ड पण आहे. याच्यामध्ये पण 4 फॅमिली भेटतात, म्हणजे लाईट, रेग्युलर, मीडियम, सेमी बोल्ड आणि बोल्ड, अशा प्रकारचे 4 तुम्हाला फॉन्टचे स्टाईल बघायला भेटतील याच्यामध्ये. बॅक करूया आपण. ओके, तर अशा प्रकारे हे फॉन्ट बघायला भेटेल आपल्याला. बघा, जर तुम्ही याची बोल्ड पाहिली, जर बोल्ड बघितली तुम्ही याची फाईल, तर बघू शकता बोल्डप्रमाणे आहे आणि चांगलं पण दिसतो हा फॉन्ट. ओके, त्यानंतर आपलं याच्यामध्ये आणखी एक फॉन्ट येतो जो की आहे हिंद. आता बऱ्याच जणांचं काही व्यक्तींचं किंवा डिझायनर्स असं म्हणणं असतं की आपण श्रीलिपी फॉन्ट यूज केल्यावरच डिझाईन चांगल्या दिसतात किंवा लग्नपत्रिका चांगली दिसतात. तर काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही सेकंड फॉन्ट यूज करत असाल, म्हणजे मुलीच्या नावासाठी हा त्याला फर्स्ट फॉन्ट, आणि त्यांच्या घरच्या आईबाबांची, मामाची जी काही आपण इन्फॉर्मेशन असते तो सेकंड फॉन्ट, त्यासाठी तुम्ही हिंद फॉन्ट जर यूज केला, हिंदमध्ये जर तुम्ही लाईट किंवा रेग्युलर फॉन्ट यूज केला, तर खूप चांगली डिझाईन बनणार, नक्कीच बनणार. तर तुम्ही याच्यामधलं कोणतं पण एक फॉन्ट यूज करू शकता. याचं पण जर बोल्ड फाईल बघितलं तुम्ही, चांगल्या प्रकारे आहे. त्यानंतर आपले 9 फॉन्ट झाले, आणि एक शेवटचा फॉन्ट सांगते मी तुम्हाला, जो की आहे मुक्ता नावाचा. तर हे पण फॉन्ट खूप चांगल्या प्रकारे तुम्ही यूज करू शकता. बघा, मुक्ता फॉन्ट जो आपण तो इथून ओपन केला आहे, आणि अशा प्रकारे हे फॉन्ट तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे तुम्ही हे फॉन्ट यूज करू शकता. मी टोटल 10 फॉन्ट तुम्हाला सांगितले, कोणते ते परत रिपीट करते. फर्स्ट नंबरला घेतला आर्या, 2 नंबरला रोजा वन, 3 नंबरला अक्षर, 4 नंबरला यात्रा वन, आणि 5 नंबरला घेतला आपण इंकनट अँटिक. त्यानंतर 6 नंबरला मोदक फॉन्ट, 7 नंबरला गजराज, 8 नंबरला खंड, 9 नंबरला घेतला आहे आपण कोणता घेतला आहे, 9 नंबरला आपण फॉन्ट ओके हिंद फॉन्ट घेतला, आणि 10 नंबरला आपण घेतला मुक्ता फॉन्ट. अशा आपण टोटल 10 फॉन्ट आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा, कारण की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये असं म्हणत असते की तुमची एक कमेंट मला मोटिवेशन देत असते. त्यामुळे व्हिडिओ चांगला वाटला तरी कमेंट्स करा, किंवा माझ्याकडून काही चुकलं असेल व्हिडिओमध्ये ते पण मला नक्की सांगू शकता, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेन. तर आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये खूप साऱ्या गोष्टी बघितल्या आपण. आता भेटू अशाच आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.